का दिला? कुणी दिलं? राजू शेट्टी म्हणताय कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं. अजित पवार यांच्या या विधानानंतर पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. महायुती सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या संदर्भात सरकारवर सातत्यानं टीका होत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकले. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं? मी दिलं आहे का, असं म्हणत एक प्रकारे या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी कर्जमाफीवर काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यावर, ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? निर्णय घेतला? आश्वासन का दिला? कुणी दिलं? राजू शेट्टी म्हणताय कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं. महायुतीने दिलं. दरम्यान अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये रोज असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. या अगोदर देखील अजित पवार यांनी मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केली होती. मी राज्यातल्या जनतेला सांगतो, कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही. आता तशी परिस्थिती नाही. भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यातच अजित पवार यांच्या आजच्या विधानाबाबत आपल्याला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.